नमस्कार मित्रांनो, मी दीपक काप स्वागत आहे आपल्या कोकण जीवनशैली या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. गावी आलो आहे. गावची सुंदर सकाळ मला दाखवतो. बघा, तुळशीमध्ये अगरबत्ती जळते आणि इकडे अतिशय सुंदर सकाळ आहे. इकडे पान आणून ठेवले बाबांनी लग्नासाठी. गावाला आता माणसं येत आहेत दिवाळीसाठी आणि आपण थोडा गावात फेरफटका मारूया. थोडं दाखवतो. सकाळची लगबग चालू झाली गावातल्या लोकांची. अनेक व्हिडिओ आपल्या दिवाळीच्या सणानिमित्त मी गावाला आल्याच्यानंतर काढत असतो. तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपल्या ज्या नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. तर आता उठलो आहे, अंघोळी झाली, आता चाय पिऊया आणि चाय पिल्याच्यानंतर आपण थोडं गावामध्ये जाऊया, फेरफटका मारूया, काय चाललं आहे गावात. ठीक आहे. वातावरणात सुगंध आहे, मस्त वाटतं एकदम. याय चाय दे चल. हां, थोडीच दे, जास्त नको देऊ. तर मस्त गावाकडे आलं का आपल्या चुलीवरची चाय आणि लहानपणीची आठवणी. आपले बटर चाय आणि बटर खायची मजाच खूप वेगळी आहे. तर आपण खाऊया आधी चाय आणि बटर. तुम्ही सुद्धा या. चुलीवरची चायचा आणि कोऱ्या चायचा एक वेगळाच कॉम्बिनेशन आहे, खूप मस्त. तर मित्रांनो, आपले आता शॉर्ट व्हिडिओची एक सिरीज निघणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी ज्या जुन्या जुन्या गोष्टी आहेत कोकणातील, त्या ज्या घरी आपल्या असतात त्या दाखवणार आहे. तर व्हिडिओ सबस्क्राईब करून ठेवा की ती शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला चुकायला नको. खूप चांगली अशी आपली सुंदर अशी सिरीज बनवणार आहे शॉर्ट व्हिडिओची. जुन्या जुन्या गोष्टी त्यात एक्सप्लोअर करणार आहे, काय काय आपल्या घरी असतं आणि काय काय आता बदल झाला आहे तो. तर आधी चाय पिऊया आणि जाऊया आपण. ठीक आहे, चला मित्रांनो, आता गावाकडे फेरफटका मारूया आपण. त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो काही. हे नाही पानं आहेत, ही करबेल्याची पानं आहेत. करबेला म्हणजे एक झाड आहे, त्या झाडाची पानं ही आहेत. आणि हे ना, हे लग्नाच्या विधी कार्यासाठी वापरले जातात. खूप महत्त्वाची पानं आहेत. लग्नाचा जो विडा भरला जातो, कमीत कमी तीन वेळा विडा भरतात. साखरपुडा असेल, हल्दी असेल, लग्न असेल, असं 3 दिवस विडा भरतात. त्या विड्यासाठी पानं असतात. आता हिला सुकवली जाणार उन्हामध्ये आणि सुकवल्याच्या नंतर ती मग जेव्हा लग्न असेल तेव्हा ती वापरली जाणार. मित्रांनो, तुमच्या इकडे आमच्या इकडे ह्याला करबेलाची पानं बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात हे नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. ठीक आहे, चला आता जाऊया. तर गावामध्ये सध्या माणसं कमी आहेत, येत आहेत आता हळूहळू. आणि आमच्या गावाकडच्या आता नवीन नवीन घरं बनतात. बघा, सगळी उंच उंच घरी, कौलारू घरं आता कमी होत चालेत. पण माझं घर कौलारूच आहे अजून, कारण कौलारू घरामध्ये राहण्याची मजाच अलग आहे. निघालेत, आलेत पेनला नाही, पुढं आलेत, वडखलला आलेत. बाईकवर येतात, येतील 10-11 वाजता येतील. येतील, काय कर लवकर निघा, आपल्याला तयारी करायची आहे. मित्रांनो, मी व्हिडिओ काढतो रे बाबा, गाव दाखवते ना आपला. ही अशी चांगली चांगली घरं बांधलीत लोकांनी, पण घरात राहायला कोण नाही. हे बघा, मोठी मोठी घरं बांधलीत. आणि आपल्या कोकणातलं गाव आहे. हा माझ्या मित्र रमेश शिंदे यांचा टेम्पो. आणि हे आमचं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे इकडे. हे बघता तुम्ही. आतमध्ये मंदिर जर ओपन असेल तर आपण दाखवा आतमध्ये सुद्धा कसं आहे ते. हा त्याचा पॅसेज आहे, समोरचा भाग सभागृह म्हणतात त्याला. तर मंदिर मला असं वाटतं उघडा नाही आहे, पण मी तरी आतून तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आता आहे ना, आमचा इकडचा हा नवीन रोड झाला आहे आताच. आणि इकडे आधी सुकं घातलं आहे, तुम्हाला दाखवतो. ओ बाई, हा काय आहे ना म्हणजे कशाला? चिचणे आहेत बरोबर, पण ते सुकलेत. लाडू बनवते. अच्छा, दाणे काढून चिक्की बनवतो. त्याची काय चिक्की चांगली लागते चिचण्यांची? उपलवायची म्हणजे कडक लागेल ना. ही माहिती आहे, म्हणजे आता ह्या ते ओलं दाणं पाहिजे, हे सुकं काय करशील? हो काय?
तर मित्रांनो ह्या ना ही चिचणी आहे जी आपल्याला भेटते कुठेही जंगलामध्ये आणि त्याच्यामध्ये आहे ना असं दाणा असतो तुम्हाला दिसत असेल तर हे येते इकडे जरा रे हे दाणं काढ हातावर माझ्या तर हे असे छोटे छोटे दाणे असतात त्यांचे तर हे आपल्या कोकणामध्ये खूप खाल्ले जातात हे दाणे चिचण्यांचे आणि ह्याचे आता हे एवढ्या सगळ्या चिचण्या सुकून असे दाणे करून त्याची चिक्की बनवणार आपण पण कधी आपल्याला भेटल्या टाईम तर आपण चिक्की बनवून दाखवायची आम्ही लहानपणी खूप बनवायचो चिक्की पुढे जाऊया पुढा देऊ आता जरी गाव बदलत चाललं असलं तरी मित्रांनो अजूनही लादी नाही हा अंगण मारते हा अंगण आपल्या घरासमोर जो अंगण असतो तो आजही मित्रांनो अशी वलई करून त्याला केली जाते आता ही कुदलाने कुदलणार आणि हा जो आपला चोपणा आहे हे बघा हा चोपणा आहे या चोपणाने मग हे असं चोपणार हे कशाला करतो माहिती आहे एक तर सुंदर दिसायला पाहिजे अंगण आपलं आणि आपलं जे धान्य आहे जे आता शेतातून येणार आहे दिवाळीनंतर कापणी होईल त्या कापणीचं धान्य इथे सगळं साठवले जाणार किंवा झोडले जाणार हे अशी याला होतात वलय आमच्या इकडे तर मित्रांनो आजही काही संस्कृती कोकणातील लोक टिकून आहेत जरी मोठी घरं झाली तरी यासमोर अंगण अजूनही मातीचं आहे खूप चांगली गोष्ट आहे हा कसला झाड आहे बघूया जरा हा पपईचं झाड आहे आणि हा जो झाड आहे मित्रांनो हा खूप उपयोगी झाड आहे त्याला काय म्हणतात माहीत नाही मला पण लहान मुलांच्या डोक्यावर आजही हा ठेवला जातो औषधी म्हणून आणि ह्याची माझी आजी जी आहे ह्याचं औषध करून पाजते जेणेकरून आपली भूक वगैरे ह्याने वाढते कसलं झाड आहे माहीत नाही पण विचारतो मी कुणाला तरी हा झाड कसलं आहे तो पण ह्याचं औषध पियालं ना रोज 15 दिवस जर पियाला एक कप तरी आपली भूक वाढते आणि थोडी इम्युनिटीसुद्धा वाढते आपली असे म्हणजे जुनी लोक सांगतात नक्कीच कमेंट्स करून सांगा हे कसलं झाड आहे मित्रांनो आता बघा इकडे तुम्हाला दाखवतो हे पडवलीचं झाड आहे पडवल म्हणजे तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना पडवल काय असतं ते आता चार पडायचं भेटायचं मी पडल काय नाही ते हा बघा हा पडवलीचं झाड आणि हा मला ऑरेंज कलर दिसतो ना हा ऑरेंज कलरचा हा बघा ऑरेंज कलरचा पडवल आहे तो पिकलेला पडवल आहे हा कशासाठी माहिती आहे आता हा वरती हिरवा पडवल दिसतो तुम्हाला आणि हा ऑरेंज तर हे आता खायसाठी वापरणार हिरवा पडवल आहे तो आणि हा ना हा पुढच्या वर्षीसाठी बियाणा भरून तो ठेवणार हा सुकल्याच्यानंतर त्याच्यामधले बिया काढून ते स्टोअर करून ठेवणार पुढच्या वर्षी ते परत त्याची लागवड करणार म्हणून तो बियाणा पडवल आहे म्हणतात अशी आपली कोकणची संस्कृती मित्रांनो आता थोडीशी त्या साईडला नजर टाकूया आता रोड झाले आपल्या गावामध्ये आणि इकडे ना वलय चालली आपल्या घरची तर मित्रांनो तुम्हाला आता हे अंगणाचे तर आई वलय करायच्या पेक्षा लादी बनवून टाक आता कंटा नाही ते बघा असं हा पिकाव आहे आणि तुम्हाला आता घराची वलय करायची आहे तुम्हाला थोडंसं दाखवतो कसं कुदलतात ते दिवाळीची कामं दिवाळीच्या सुट्टीतच जास्त करून होतात हा पिकाव आणि वेगळा हा कुदल आहे कुदल हे दोन हत्यारं असतात त्याचं कारण सांगू हा थोडा हलका असतो हा जड असतो आणि जे कठीण जमीन असते ना कठीण म्हणजे दगड बिगड ते आणि आसानीचे तुटतात हा थोडासा नरम जागेवर वापरतात किंवा आपण म्हणू शकतो हा जेंट्स लोक जास्त वापरतात आणि हा लेडीजसाठी बनलेला आहे ॲक्च्युली त्याला तो हलका असतो म्हणून ह्याने सुद्धा मारून दाखवतो थोडं उधर रे येते पण अशी ही वलय आणि ही वलय कुदलणार त्यानंतर हे सगळं लेवल करून
आता पुढे जाऊया आपण. बाई काय बोलते हो? हे आमच्या बाई आहेत, आपल्या अंगणवाडी शिक्षिका आहेत. बाई काय घेऊन जाते हो? हे सोरे, हे सुकट, हे बोंबी. कोकणातील प्रत्येक घरात हे भेटणार आहे. सुकट आहे, बोंबील आहे. सोडाचा काय भाव आहे आता? कोलवीचा 400 रुपये पाव. पाव 400-800 कमी आहे झाला मग तरी पण. हां मी बरं. 500. हा ते बोलतोय 2000 असतं ना. यात मुंग्या आले थोड्या थोडे थोडे जा गेलेत रे ह्या डब्बा. मग सुकट टाका थोडा इथं. मग ती आणि ही सुकट सेमच आहे बा? काय आणि सुकटचे नाही, हे 200 मिळेल. अलग अलग पाव पाव आहेत. ही पण घ्यायच्या माकल्या वगैरे. ते अजून सुकल्यात नाही बरोबर. म्हणजे आपण सुकल्यात नाही. तर मित्रांनो आता हा मेवा घेऊन बाई मुंबईला देऊ ना. हां आम्ही मुंबईला जातो. आता काय हा पावसाला हे उन्हाळ्यावर चालेल. चला पुढे या. ती चले. गावचा मेवा. तर पुन्हा आता गावचा हा जो तुम्हाला एक दाखवतो आहे फक्त आमच्या कोपऱ्यातला दाखवतो आहे. मित्रांनो आता तुम्हाला मी आमचं कोपऱ्यातला दाखवलं आहे, पण आमचं गाव पण तुम्हाला एक्सप्लोअर करेल कधीतरी. तर हे व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आपले जे जुनी लोक आहेत त्यांचा थोडासाही दाखवला तुम्हाला. आणि हे व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडले तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया अशाच पुन्हा एकदा व्हिडिओ होते.